माणूस हा त्याच्या स्वभावानुसार आणि त्याचा स्वभाव त्याचा इतिहास सांगत असतो. एका राज्यात एक पारखी राजाकडे नोकरी मागायला येतो. त्यावेळेस राजा त्याला सांगतो, मी नोकरी देईल परंतु तुला मी पगार देणार नाही. तर काय देईल? तर चणे फुटाणे पावशर आणि गुळ पावशर. असं म्हणल्यानंतर तो पारखी म्हणतो, ठीक आहे राजा, चालेल. असं म्हणल्यानंतर एक दिवस राजा एक घोडा विकत घेऊन येतो. घोडा विकत घेऊन आल्यानंतर त्या पारखीला बोलवलं जातं आणि त्याला विचारलं जातं, सांग या घोड्याविषयी सांग. त्यावेळेस तो म्हणतो, राजा हा घोडा नाही ही गाई. असं म्हणल्यानंतर ज्याच्याकडून घोडा आणलाय त्याला बोलवलं जातं आणि त्याला विचारतात की काय रे बाबा, हा घोडा आहे की गाई? म्हणला, राजा तो पारखी बोलतोय ते खरंय, याचा जन्म घोडीच्या पोटी झाला परंतु ती घोडी मेली म्हणून याला गाईचं दूध पाजलं. राजा पुन्हा त्या पारखीला विचारतो, काय रे बाबा कसं काय ओळखलं तू? तर त्यावेळेस तो म्हणला, राजा संभावता घोडा हा वर तोड करून खात असतो, मात्र हा खाली मान घालून खातोय. तिथंच मला याच्या स्वभावाचा गुण कळला की हा याचं पालन पोषण एका गायीद्वारे झाले. पुढे राजा खुश होतो आणि त्याला अजून पावशर चणे फुटाणे आणि पावशर गुळ त्याच्या याच्यात वाढवतो. नंतर राजा विचारतो, माझ्या राणीविषयी सांग, माझ्या प्रिय राणीविषयी सांग. त्यावेळेस तो पारखी सांगतो, राजा ही जी राणी आहे ती खानदानी नाहीये. असं खानदानी नाही म्हणल्यानंतर त्याला प्रश्न पडतो. मग तो त्याच्या सासरकडच्या आजी राहिलेली असते तिला विचारतो, काय झाले? तर त्यावेळेस सांगतात, तो पारखी बोलतोय ते बरोबर आहे, तिचा जन्म राणीच्या पोटी झाला मात्र ती राणी वारली आणि वारल्यानंतर तिला एका गाईचं दूध पाजलं आणि त्या पद्धतीने तिचं पालन पोषण झालं. राजा पुन्हा त्या पारख्याकडे येतो आणि त्याला विचारतो, बाबा तुला कसं काय कळलं की ही राणी त्या याच्यामध्ये वाढलेली नाही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजा खरंदाज राजघराण्यातली लोक आपल्या नोकरांना वैतागत नाही. वरिष्ठ हा कनिष्ठावर ज्यावेळेस वैतागतो त्यावेळेस त्याला ती सवय नसते किंवा तो त्या वातावरणातून आलेला नसतो. त्या पद्धतीने ही त्या नोकरांवर चिडचिड करते, हिडीस पिडीस करते. तिथंच मला कळलं की ही इथं पालन पोषण खानदानी पद्धतीने झालेलं नाही. ठीक आहे. मग राजा अजून खुश होतो आणि त्याला अजून पावशर गुळ आणि पावशर चणे फुटाणे वाढवतो. असं म्हणल्यानंतर राजा एक दिवस म्हणतो, पारखी तू आता माझ्याविषयी सांग. त्यावेळेस तो म्हणला, हे बघ राजा, तू मला जर अभयदान देणार असेल, जीवाचं अभयदान देणार असेल तरच मी सांगेन. राजा म्हणतो, ठीक आहे, तुला देतो अभयदान, सांग. असं म्हटल्यानंतर तो राजाला सांगतो, राजा तू या खानदानातलाच नाहीये. असं म्हणल्यानंतर मात्र राजाचा तिळपापड होतो. मात्र हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय तो त्याच्या आईला विचारायला जातो. त्यावेळेस राजाची आई सांगते, बरोबर आहे की ज्यावेळेस माझ्या पोटी राजपुत्र जन्माला आला तो दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, पण त्याच वेळी एका चणे फुटाणे विकणाऱ्याच्या घरी बालक जन्माला आलं होतं. ते म्हणजे तू. मी त्याला घेऊन आले आणि त्याला आज राजा बनवला. राजाला आश्चर्यचकित वाटतं. तो पुन्हा त्या पारख्याकडे जातो. मग तुला कोण वाटतो? मी कुणाचा मुलगा असेल? तर त्यावेळेस तो पारखी सांगतो, तू चणे फुटाणे विकणाऱ्याचा पोरगा आहेस. अरे मला हे सुद्धा खरंच आहे की. तो म्हणला, कसं काय तू ओळखलं? म्हणला, राजा तू जर राजाच्या पोटचा असता तर तुम्हाला अर्ध राज्य दान केलं असतं, एखादी जहागिरी दिली असती, गळ्यातला कंठा काढून दिला असता. मात्र तू काय केलं? ज्या ज्या वेळी मी चांगलं काम करेल त्यावेळेस तू पावशेर गुळ आणि पावशेर चणे फुटाणे वाढवत गेला. तिथंच मला कळलं की तू राजाच्या पोटचा नाहीये. मदीदार्थ असा की माणसाच्या स्वभावावरून त्याचा इतिहास कळतो. त्यामुळे स्वभाव हा इतिहासाचा आरसा असतो.